नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील पातोडी शहरात एकजूट महाराष्ट्र न्यूज इथं आलेला आहे. इथे पोलीस स्टेशनमध्ये, पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये विठ्ठल खंचन हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता 2 दिवसापूर्वी मृत्यू पावला. त्याला न्याय मिळावा यासाठी प्राध्यापक किसन चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. विठ्ठल खंचनला न्याय मिळालाच पाहिजे. विठ्ठल खंचनच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. अरे पुजारी हटाओ, पुजारी हटाओ, पुजारी हटाओ, पुजारी हटाओ, पुजारी हटाओ, पुजारी हटाओ. अन्याय करणाऱ्या पोलीस निरीक्षक पुजारीवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अत्याचार करणाऱ्या पोलीस निरीक्षक पुजारीवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. विठ्ठल खंचनवरती गुन्हा, न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. विठ्ठल खंचनला न्याय मिळालाच पाहिजे, विठ्ठल खंचनला न्याय मिळालाच पाहिजे. अरे पोलीस खात्याची बदनामी करणाऱ्या पुजाऱ्यांचं करायचं का? खाली डोकं वर पाय. पोलीस खात्याची बदनामी करणाऱ्या पुजारी साहेबांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हमसब एक है, 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 हमसब एक है. महाराज भीमसैनिक विठ्ठल खंचनला न्याय मिळालाच पाहिजे. विठ्ठल खंचनच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या पुजारीवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. हम सब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा. या पुजारीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. तर मुर्दाबाद, मुर्दाबाद. पुजारी मुर्दाबाद, पोलीस नाही. पुजारी मुर्दाबाद, पुजारी मुर्दाबाद, पुजारी मुर्दाबाद, पुजारी मुर्दाबाद, पुजारी मुर्दाबाद. वंचित बहुजन आघाडीचं, विजय असो, वंचित बहुजन आघाडीचं. विजय असो. किसान सराफ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, किसान सराफ आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सत्य बाळासाहेब आंबेडकरांचं, विजय असो, सत्य बाळासाहेब आंबेडकरांचं. विजय असो. अरुणाबाद आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. खर्चांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. खर्चांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. विठ्ठल खंचनला न्याय मिळालाच पाहिजे. विठ्ठल खंचनला न्याय मिळालाच पाहिजे. विठ्ठल खंचनला न्याय मिळालाच पाहिजे. जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. सगळ्यांवर हात करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा. सगळ्यांवर हात करायचे. सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. सगळ्यांवर हात करायची विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. नवशिवता साळव्यांचा विजय असो. आणि विठ्ठलला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. 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 विठ्ठलला
सर्वांचे मी फक्त आपल्याकडे काही जिल्ह्यातले काही मान्यवर या ठिकाणी चळवळीचे कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांना माहिती व्हावं त्याचप्रमाणे नगरमधून काही आमचे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 1 फेब्रुवारीला इथं समोर बसलेल्या आदिवासी समाजातली भगिनी आहे, तिच्यावरती अत्याचार झाला, अन्याय झाला आणि म्हणून त्या दिवसापासून ती न्याय मिळवण्यासाठी पोलीस निरीक्षक, DYSP, SP, कलेक्टर, अनुसूचित जाती जमाती आयोग, IG ज्यांच्या विरोधामध्ये फिर्याद आहे, ज्यांनी अत्याचार केला या भगिनीवरती, त्या 2 गाडीत 2 स्कॉर्पिओ मधून इथं लोक येतात. त्यांना ही माहिती कुठून मिळते? ते लोक म्हणतात की आमची ही त्यांचा मुलगा आणि विठ्ठल यांच्यावरती आता 376चा गुन्हा दाखल. PI या बाईला म्हणतो त्याचप्रमाणे त्या मुलाला आणि विठ्ठल यांच्यावरती देखील आम्हाला आता 376 मोठा गुन्हा दाखल करावा लागेल. हे जेव्हा या बाईला कळतं तेव्हा तिथून ती बाहेर येते. या दोघांना सांगते, विठ्ठल इथं बसलेला आहे, मुलाला सांगते, साहेब एक मिनिट, माझ्याशी विनंती आहे, यांना मानसिक छेड केला, त्रास दिला आणि म्हणून त्यांनी आत्महत्या केली. तर फौजदारावर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. हे काय तरतूद आणि म्हणून 3 महिने जी भगिनी न्यायासाठी वनवन फिरते, न्याय भेटत नाही, उपोषण करते, उलट तिच्याच विरोध मुलाच्या आणि बरोबर असणाऱ्या सहकार्यावरती जर 376 खोटा बलात्कारासारखा गुन्हा दाखल होत असेल तर हा गंभीर प्रकार आहे. हे त्या विठ्ठलला पण कळतं आणि त्याच्यात त्याचा ही बाई पण मुलगा पण अंगावरती काय डिझेल टाकून घेतात. शेवटी अन्याय झाल्यानंतर काय करणार? न्याय भेटत नसेल. विठ्ठलला जेव्हा समजतं की माझ्यावरती सुद्धा 376 बलात्कारासारखा गुन्हा दाखल होणार आहे, खोटा गुन्हा दाखल ज्याचा काही संबंध नाही, तेव्हा त्याला मानसिक धक्का बसतो. इथं जागेवरती कोसळतो. खाली पडल्यानंतर 10 ते 15 मिनिटं त्याला कोणी हात लावत नाही. हे फक्त व्हिडिओमध्ये बघतो आपण, हेच बघतात, पोलीस बघ्याची भूमिका घेतात. त्याच्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जातात इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि तिथं त्याला डॉक्टर मृत घोषित आहे. ही घटना संध्याकाळची आहे. आम्हाला सगळ्याला 7-7:30ला हा विषय कळतो आणि त्या टायमिंग पासून आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत होतो. काल दिवसभर इथं ठाण मांडून आमचे अनेक वंचितचे कार्यकर्ते, रिपाईचे कार्यकर्ते आहेत, बाकीच्या बहुजन संघटनेचे कार्यकर्ते आम्ही दिवसभर इथं आहोत. बॉडी जिल्हा उपरुग्णालयामध्ये आहे. काल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांबरोबर चर्चा झालेली आहे. संध्याकाळी सामाजिक न्याय मंत्री केंद्रीय रामदास आठवले साहेबांचा देखील इथे फोन आला होता आणि काय संध्याकाळपर्यंत ऍडिशनल SP बसून होते. परंतु आमची जी मागणी आहे ती मागणी अशी आहे की तो पोलीस कस्टडीमध्ये नव्हता, पोलिसांनी मारहाण केली नाही, त्याच्यात त्याचा मृत्यू झालेला नाही मारहाणीमध्ये, पण त्याच्या मृत्यूस हे पोलीस अधिकारी जबाबदार आहे, हा पोलीस निरीक्षक जबाबदार आहे. तो जर असं बोलत नाही की तुझ्यावरती देखील तुमच्यावरती खोटा 376 आता आम्हाला दाखल करावा लागेल, तर त्याला मानसिक धक्का बसला नसता, तो कोसळला नसता आणि त्याचा मृत्यू झाला नसता. आणि म्हणून मानसिक छेड इथं जे काही अधिकारी आतमध्ये बसलेले होते त्यांच्यावरती आणि जे कोणी 2 गाड्यातून लोक आलेले होते त्यांच्यावरती विठ्ठल खर्चेंच्या मृत्यू जबाबदार असल्या कारणानं सदोष मनुष्यवधाचा बहुसंख्य गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मागणी कालपासून आमची आहे. त्याच्यानंतर गुन्हा दाखल करा, इथल्या PIला निलंबित करा, त्याची बदली करा. कालपासून आम्ही सांगतोय त्याची बदली करा. खूप चांगला अधिकारी आहे, चौकशी करा. चौकशी करून पुन्हा इथं आणा, दुग्धाभिषेक करा, 5-50 लिटर दूध आणा, आम्ही घेऊन येऊ, त्याला दुग्धाभिषेक करू, आंघोळ घालू, परत खुर्चीवरती बसवायला कर्तबगार असेल. ही चर्चा कालपासून चालू आहे. परंतु दुर्दैवानं या सगळ्या ऍडिशनल SP यांच्या अधिकारापेक्षा त्याचं राजकीय वजन जरा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तोडगा निघाला नाही. आज 3रा दिवस आहे. आज आम्ही बसून आहोत, आपण सगळेजण आलेला आहात. आज रस्ता रोकोचं आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे. रस्ता रोकोला जायचंय की जायचं नाही, ऍडिशनल SP निघाले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी समोर आहेत. आपल्याला निर्णय करायचा आहे, त्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे, मयत विठ्ठलला न्याय द्यायचा आहे. हे आंदोलन गेले 3 दिवसापासून आम्ही सगळे सहकारी या ठिकाणी चालवत आहेत. अनेक सहकारी या ठिकाणी आज आलेले आहेत आणि म्हणून आपल्याला या कुटुंबाला न्याय कसा मिळेल, आपण शासनाकडे मागणी केली की 50 लाखाची मदत करा त्या कुटुंबाला. त्याच्या कुटुंबातला कुणी एखादा मुलगा शिकलेला आहे तर त्याला सरकारी नोकरीमध्ये घ्या, कारण तुमच्या कॅम्पसमध्ये झालेला आहे. आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. ह्या मागण्या घेऊन आपण इथं बसलेलो आहोत. आम्ही सगळे सहकारी आपण आलेले आहात. ऍडिशनल SP साहेब निघाले, चर्चा होणार आहे. SP साहेबांबरोबर माझं बोलणं झालेलं आहे. मी नंतर माझं जे काही मी बोलणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. परंतु तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती असावी
कारण नवीन लोक आले बाहेरून. त्याच्यासाठी मी या सगळ्या ज्या घडामोडी घडल्या गेल्या 3 दिवसामध्ये त्या तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आपले काही कार्यकर्ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. पोलीस प्रशासन काय पद्धतीनं राज्यामध्ये देशामध्ये काम करतंय आपण सगळे बघतोय. भाऊसाहेबनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. त्यांचं अख्खं आयुष्य या सगळ्या तालुक्यामध्ये गेलंय. या पोलीस स्टेशनमध्ये काय काय चाललंय हे आपल्याला माहिती आहे. मी सगळं माझ्या नंतरच्या भाषणामध्ये मी सगळं सांगणार आहे काय चाललंय इथं. त्या पाथर्डीला शेवगावला होते तेव्हा काय चाललंय, आता काय चालू आहे मी सगळं सांगणार आहे. पण मयत विठ्ठलची डेड बॉडी अजूनही जिल्हा उपरुग्णालयामध्ये आहे. त्याला न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी बसलेलो आहोत. ॲडिशनल एसपी येईपर्यंत आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना आपण व्यक्त कराव्यात. ज्याला कुणाला बोलायचंय, जे प्रमुख लोक आलेले बाहेरून त्यांनी त्या भावना व्यक्त कराव्यात. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर आपली चर्चा होईल. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.